नमस्कार सगळ्यांना। तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सख्या वहिनी सख्या जावा। आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय। थोडं कमी, मला असं वाटतं 1 महिना होत आलेला आहे, 25 दिवस झाले, म्हणजे थोडं कमी तेच। तर का नाही आले, का याचं रिझन सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या अक्का, म्हणजे आपल्या अक्का आता आपल्यात राहिलेल्या नाहीये, तर अचानक त्या सोडून गेल्या। म्हणजे असं कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। आणि अचानक घरी सोडून आणलेलं पेशंट एकदम व्यवस्थित, रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले। डेंग्यू झाला होता, बाकी काही नाही, सगळे रिपोर्ट वगैरे नॉर्मल। घरी येऊन आदल्या दिवशी छान अशा गप्पा वगैरे मारल्या। आपण उद्याचा ब्लॉग येतो, आम्ही शूट सुद्धा केलता तो ब्लॉग, पण दुसऱ्या दिवशी सकाळी असं झाल्यामुळे आम्हाला तो युट्यूबवर टाकता आला नाही, त्याच्यामुळे आम्ही तो ब्लॉग अपलोडच केला नाही। तर सगळं काही संध्याकाळी आम्ही छान स्वयंपाक केला, सगळेजण जेवलो, नंदू मावशी आलेल्या होत्या, सगळं आम्ही त्याचा ब्लॉग सुद्धा बनवलेला आहे। उद्याचा तो ब्लॉग तुम्हाला येईल, त्याच्यात किती छान अशा व्यवस्थित बोलतायत। आणि अचानकच त्यांना म्हणजे असं आता काय कसं सांगावं, काय ते हे व्हायना, म्हणजे आता एवढे दिवस झाले आपल्या म्हणजे काय म्हणतात ऑर्डरच्या नंबरवरती तुमचे सगळ्यांचं एवढं भरभरून दिलेलं, तुम्ही तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, तुमचं प्रेम, कारण की ते म्हणतात ना, एक रक्ताचं नातं जरी नसलं ना तरी पण म्हणजे एवढा सपोर्ट तुम्ही लोकांनी, म्हणजे सगळ्यांनी आम्हाला केलाय। म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीनी तुमचे मेसेज वाचून अक्षरशः डोळ्यात म्हणजे पाणी येत होतं आमच्या, एवढा सगळ्या जणांनी सपोर्ट केला। आणि पुन्हा मेसेज पण तुमचे की ताई व्हिडिओ कधी येणार आहे, तुमच्या व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहतो। 200 ते 250 मेसेजेस होते की व्हिडिओ काय येत नाही, आता दुःखातून सावरा, व्हिडिओ बनवायला सुरू करा। खरं तर म्हणजे व्हिडिओ बनवायला ना आतून एक हे पाहिजे, हा काम आहे कुणाच्याही घरात, म्हणजे असं काही कुणी वारलं तर एक आपण 13वा 14वा झालं की सगळेजण, आता हे पण आमचं एक कामच आहे ज्याच्यातनं आम्हाला पैसे मिळतात। तर आपण एक 13वा 14वा झाला, 10-15 दिवस झाले की जे त्याच्या कामावरती रुजू होतात, म्हणजे कामासाठी ऑफिसला म्हणा किंवा कामं सुरू करतात। तर तसे तुमचे सुद्धा मेसेजेस यायचे, बऱ्याच ताई म्हणायच्या की आता दुःखातून हे वाताई व्हिडिओ टाकायला सुरुवात करा, पण आम्हालाच कुठून तरी आतूनच आमची इच्छाच होत नव्हती। आणि आणखी सुद्धा अजूनही काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे एक पूर्ण सगळं असल्यासारखं असून सुद्धा नसल्यासारखं आहे असं वाटतंय, म्हणजे पूर्ण हरवल्यासारखं, अजिबात करमतच नाहीये काहीतरी, म्हणजे खूप मोठी गोष्ट हरवली। आता हरवली तर म्हणजे ती आता अक्का त्या म्हणजे आमच्या, तुम्ही सगळेजण जे म्हणता मेसेजद्वारे तुम्ही की जंगल विलाच्या त्या शान होत्या एक प्रकारचे, आणि एक प्रकारचं असं होतं की त्यांच्याशिवाय आपलं म्हणणारा माणूस म्हणजे कुणी नव्हता आम्हाला। तर म्हणायचंय मला हे की तुम्हाला माग पहा एकदा फौजींची जीवन शैली किंवा फौजींचा जीवन प्रवास हा व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर केलता। तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या ना की आम्ही तुम्हाला नाही शेअर केल्या, की झाकली मूठ 1.25 लाखाची, आपण ती म्हणतो ना, ती म्हण असती पहा जुन्या लोकांची। तर ती म्हण आहे ना, ती म्हणजे ती खरंच त्यावेळेस आहे ना, तुमच्या दाजींनी तुम्हाला त्यांनी कसं भरती कशी झाली, काय कसं झालं, या गोष्टी त्यांनी सगळ्या तुम्हाला शेअर केल्या। पण त्यांनी अक्षरशः खरंच आमच्या अक्कांचं जे आयुष्य त्यांनी पूर्ण जे काढलंय ना कष्टामध्ये, ते आज तुम्हाला आम्ही पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे। आणि हे गरजेचं आहे सांगणं, कारण की अशी जी सिच्युएशन आहे आणि ज्या सिच्युएशन मधून आमच्या अक्का आल्या आणि त्यांनी पूर्ण त्या सिच्युएशन मध्ये आयुष्य काढलं, ते आयुष्य म्हणजे माझ्या मते तरी तशी सिच्युएशन कुणीच जगू शकत नाही आजकालच्या दुनियामध्ये आणि इथून पुढे सुद्धा। तर त्यांचे कष्टाचे दिवस म्हणजे जे काय आहे ते पूर्ण कष्टापेक्षा, आता कष्ट तर प्रत्येकालाच करावं लागते, त्याग म्हणायला काही हरकत नाही। आपण म्हणतो सीतेने 14 वर्ष वनवास काढला, रामाने सीतेने 14 वर्ष वनवास काढला, पण माझ्या मते वनवास काय होता, तो फक्त घरातलं सगळं काय जी संपत्ती किंवा ऐशो आराम होते ते सगळे सोडून नवऱ्याबरोबर सीता जंगलात राहिली। पण आमच्या अक्कांचं एक म्हणजे, भलेही त्या काही काम नव्हत्या करत, लोक म्हणायची वेडी आहे, म्हणजे ते स्किझोफ्रेनिया नावाची आजार आहे, म्हणजे मानसिक रोगी, ज्याला मानसिक रोगी म्हणतात। हा मानसिक रोग का झाला त्यांना, कुठून झाला? खायचे प्यायचे दिवस आले, ज्यावेळेस त्या मागून खात होत्या, ज्यावेळेस त्यांची परिस्थिती अशी होती की एका भाकरीसाठी त्या राजूला पाष्टी घेऊन खड्डे वगैरे खांदायचे कामं करायच्या। पण आता सिच्युएशन त्यांची इतकी राणीसारखी सिच्युएशन राहायची आली आणि त्यांना देवानी खाऊन दिलं नाही, आता असं म्हणायला काही हरकत नाही। पण ज्याचे त्याचं हे पहा, आपण आता किती काही म्हणलं तर ज्याचे त्याचं लिहून ठेवलेलं असं शेवटी आपण असं म्हणतो। याच्यामध्ये आहे की पोथी पुराणांमध्ये की ज्याचं जन्माचं क्षण पण आणि मृत्यूचा क्षण पण लिहून ठेवलेला असतो। पण अक्कांना म्हणजे जे चांगले दिवस आलते ते त्यांना म्हणजे हेच नाही झाले, तर ते का? विचार करून कसला, तर सगळ्यांना माहिती आहे की आमच्या सासऱ्यांनी दुसरी बायको केलेली, म्हणजे ते भरपूर दिवसाचं हे पहिली एक स्टोरी आहे ती। तर ती का केलं, तर त्यावेळेस बनवला होता की सगळे फौजी सीमेवर जात आहेत, देशात काय चालेल, तुमचा फौजी घरी मजा करतोय,
तर आता देवाच्या मनात पहा काहीतरी वेगळंच होतं. आमची राजू जर सुट्टी असते तर त्यांना तिकडनं येऊपर्यंत आईचा आणि सुट्टी नसते तर. हा म्हणजे इथं जर सुट्टी नसते आणि असं झालेला त्यांना न्यूज कळाली असती, विमानाने जरी आलं तरी पण वेळ लागतोच, कसंही आलं तरी, तर त्यांना इथं येऊपर्यंत आम्हाला ठेवता आलं नसतं, त्यांच्या हाती काहीच लागलं नसतं. तर देवाच्या काय म्हणतात ना मनामध्ये हे होतं की मुलं काय म्हणतात त्यांच्या हातून म्हणजे सेवा घडायची होती आईची. कारण हॉस्पिटलमध्ये पण कसं ध्रुव छोटा आहे आणि कसं हॉस्पिटलमध्ये ते होते म्हणून त्यांना राहता आलं. ते जर नसते तर आम्हाला दोघींपैकी एकीला थांबावंच लागलं असतं, याच्यात काही डाऊट नाही. पण ते होते म्हणून होती तर म्हणजे होत्या त्या तोपर्यंत 8 दिवस त्यांच्या हाताने त्यांची सगळी सेवा झाली. आणि अंतिम संस्कारावेळी म्हणजे अंतिम क्षणाच्या वेळी ते सोबत होते. हीच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ईश्वराची पण बघा ना लीला किती मोठी आहे. त्याला देवाला जर वाटलं असतं ना की सोबत नाही ठेवायचं तर त्यांना सीमेवरती बोलून घे, म्हणजे ज्यावेळेस युद्धाचं म्हणजे चालू होतं त्यावेळेसच बोलून घेतलं असतं. पण असं नाही, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना बोलवणं आलं पण त्यांना काही कॉल आला नाही. आमचे ते दुसरे जे धीर आहेत त्यांना पण कॉल आला नाही. म्हणजे देवाच्या मनात ज्या गोष्टी असतात त्या होतातच. आणि राजूची सुट्टी 4 दिवसावर आली होती, 4 दिवसात त्यांची सुट्टी संपणार होती. पण जाण्याच्या 4 दिवस अगोदरच असं झालं. आता तुम्हाला जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यात तुम्ही बघताना अक्का एकदम टकाटक एकदम व्यवस्थित होऊन घरी आल्या होत्या. त्यांचे सगळे रिपोर्ट्स डेमो झालता, नॉर्मल आले होते, पेशी थोड्याशा कमी झालत्या, नॉर्मल आले म्हणून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. तर मग घरी आल्या सगळं व्यवस्थित. जसं की मी बार बार म्हणते पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला सुद्धा असं वाटलं नाही की घरी आल्यावर असं काही होईल. एकदम नॉर्मल संध्याकाळी म्हणल्या मला मटण खायचं, राजूने जाऊन मटण घेऊन आले, मटण वगैरे बनवून दिलं त्यांना. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी ज्या दिवशी अक्कांची डेथ झाली त्याच्या आदल्या दिवशी सकाळी चांगली मावशीने आंघोळ वगैरे घातली, इथं उन्हाला बसल्या, आंबे खाल्ले आमच्या बरोबर, एकच आंबा खाल्ला. आणि ज्या नंदू मावशी आहेत अक्कांच्या बहीण त्या गेल्या 4-5 वाजता त्या गेल्या. तर त्यांना एवढं म्हणल्या का आता परत कधी येशील, तर नंदू मावशी आमच्या 4-8 दिवसात ना येत असतात भेटायला त्यांना अक्काला. तर आदल्या दिवशी चांगल्या होत्या, दुसऱ्या दिवशी सकाळी पण चांगल्या होत्या. तर सकाळी मला काय म्हणल्या की इथं होत्या दारात बसलेल्या की मला ना थंडी वाजली म्हणून. मी दारातली इथं धुवायला लागली तर मी काय म्हणलं थंडी वाजली म्हणून रुद्रने आणि मी नाही मला घेऊन घाला म्हणलं तिकडे रूम मध्ये, मी जरा वेळ झोपते. तर रुद्रने आणि मी म्हणलं मला चालताच आहे ना. तर मी एवढं मनातल्या मनात विचार केला की कालच हॉस्पिटलमधून रात्री एवढ्या चांगल्या होत्या ना, आता काय झालं असं अचानक. तर रुद्रने आणि मी ना त्यांना धरून दोघांनी त्यांच्या रूम मध्ये नेऊन घातलं, झोपवलं. परत 10-10:30 वाजता इकडे आल्या. मग इथं जेवण केलं बसून बाबांनी त्यांनी दोघांनी जेवण केलं. म्हणजे जेवायला नकोच म्हणत होत्या पण त्यांना नेऊन दिलं. तर अर्धीच भाकर म्हणजे एवढ्यात त्यांचं खाणं पण कमी झालं, अर्धी भाकर असेच खायच्या त्या. आणि नेऊन दिलं तर म्हणल्या मला नको, मला भूक नाही येत. म्हणलं नाही नाही एवढी खावाच लागेल, कारण गोळ्या त्यांना रोजच्या 5-5, 6 गोळ्या तरी असायच्या, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम असायच्या. तर म्हणल्या तेवढं खावाच लागेल तुम्हाला. मी नाही का खोडून त्यांना म्हणले. तर मग त्यांनी चतकूर भाकर अशी खाल्ली असेल आणि मग लोळत होत्या आपल्या. त्याच्यानंतर भेटायला पण कोणी ना कोणी येत होतं. तर पाहुण्यांच्या हाताने पण सासरे बी आदल्या दिवशी येऊन भेटून गेले. म्हणजे हॉस्पिटल मधून सोडलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन घरी भेटून गेले. म्हणजे दवाखान्यातून सोडला तो व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या चांगल्या होत्या दिवसभर. आणि तिसऱ्या दिवशी दुपारी त्यांना असं झालं. मग कोणी ना कोणी इथलं येत होते, जे आमचे भावकीतले 2-3 जण येऊन घेतले. तर त्यांच्याशी पण म्हणजे असं व्यवस्थित बोलले असं काही वाटलंच नाही. आणि जेवण वगैरे केलं. मग रूम मधून काय म्हणल्या स्वातीला की मला बाई धरून पुढे घे, मला पोरांना म्हणजे मग ते तिथं आराम करत होत्या. म्हणले एकदा आता आम्हाला काय करत लाईव्ह सुरू करायचं होता. म्हणलं त्याच्या अगोदर नाही का पाहावं त्यांना जाऊन की नेमकं काय करावं. तर ताई म्हणली जा एकदा म्हणजे नाही का विचारून काय पाहिजे काय नाही. तर जाऊन बघायला गेलं. तर मी म्हणलं बरं आहे का, काय बरं वाटतंय का. तर म्हणल्या हा बरं आहे, मला बाहेर घेऊन चल, मला पोरं बघायचे, म्हणजे मुलं बघायची होती आर्यन ध्रुवला, त्यांना तिघांना बघायचं. म्हणजे मला करमे ना, मला करमन त्यांना पाहिलं तर हा म्हणजे त्यांना ऑलरेडी आतमध्ये ते असं म्हणजे त्यांच्या स्वतःहून त्यांना काहीतरी होत होतं पण त्यांना सांगता नाही आलं. त्या म्हणल्या मला पोरं बघायचे घेऊन चल. म्हणजे मग त्यांना घेऊन आले मी, बाहेर चटई वगैरे टाकली आणि म्हणलं इथं बसा नाही का. त्यांना तिथं बसवलं खेळताना दिसन. हा पण नेमकं त्या दिवशी लाईट नव्हती आणि अभ्यासाला आर्यन, रुद्र आणि ध्रुव तिघं पण ऑफिसवर गेले होते. तिकडं लाईट होती ना तर तिकडं पाठवलं होतं. नीटकंच अर्धा तास आम्ही काय म्हणले येते ना आता तर तुम्ही इथं हवेला लोळा, छान हवा सुटली होती. तर म्हणलं मला बाहेर आतमध्ये याच्यासारखं होतंय, मला बाहेर थोडंसं हे होईल. बाहेर चटई वगैरे टाकली, उशी टाकली, म्हणलं इथं बसा. झोपल्या, परत उठल्या आणि म्हणल्या की मला म्हणजे 10-15 मिनिटं लोळल्या त्या आणि लगेच म्हणल्या मला थंडी वाजून आली. आणि थंडी वाजली तर म्हणलं पाहावं. तर त्यांना म्हणजे नाही कडकडून असा ताप आलेला होता. मग आता म्हणलं नॉर्मल ताप आला, पॅरासिटामॉल घरामध्ये असतीच आपल्या.
मग त्यांना मी घाई म्हणजे नाही का एक गोळी म्हणजे लई पण असं एवढा जास्त वाटत नव्हता, फक्त ह्या भागात होता, बाकी कुठं असं लागत नव्हता, पण गरम चांगलं लागत होतं. तर पॅरासिटामॉल स्वातीला म्हणलं दे आणि झोपव त्यांना. म्हणलं मला थंडी वाजून आली, मला इथं नको, परत रूम मध्ये नेऊन घाला. अर्धा ग्लास पाणी प्यायल्याने त्यांना म्हणलं एवढा प्या म्हणलं, कारण जास्तीत जास्त तापीत पाणी प्यायल्यावर म्हणजे ताप उतरती म्हणतात, म्हणलं तेवढा पिऊन घ्या. तर तेवढा पिल्या आणि झोपा म्हणलं खाली गडीभर इथं हवेला नाही का. मग नंतर म्हणलं नेऊन घालू तुम्हाला. तर ते जास्त वेळ थांबले, लगेच म्हणल्या मला नको इथं, मला जायचा म्हणा, मला पाठीमागं नेऊन घाल म्हणल्या. आणि मग नेऊन घातलं. तर मी असं म्हणजे त्यांना त्रासच होत होता, तर मी त्यांना म्हणलं 3 वेळेस विचारलं काय होतंय अक्का, काय होतंय अक्का. तर 3 वेळेस ते बोलल्याच नाही नेऊन सोडल्याच्या नंतर पण. तर चौथ्यांदा म्हणल्या का काय नाही होत, हिव अजून आलं म्हणजे आणि मला काय नाही रोग आला. तर मी म्हणलं मग काय होतं, जायचंय का दवाखान्यात. तर म्हणलं बसू का इथं तुमच्या पाशी का जाऊ मी. तर मला म्हणलं जा. मी म्हणलं मला काम आहे नाही का वरती. तर म्हणल्या कुठं काम आहे. तर म्हणलं वरती. म्हणजे त्याला ते तेवढं पण समजत होतं की आता रोज त्यांना माहिती लाईव्ह असते सगळं असतं, पण तरी पण म्हणलं कुठं काम आहे. तर म्हणलं वरती. तर म्हणल्या जा मग तू जा, मला काही नाही रोग आला म्हणल्या. आणि तिथून मी आले नेमकंच आणि वरतीच नेमकं 5 रूम मध्ये गेले, स्वातीच्या रूम मध्ये गेले लाईव्ह साठी साडी घालण्यासाठी. तर साडी आम्ही नुकतीच घातली. राजू आणि आमचे अण्णा म्हणजे माझे वडील ते 2 जण आले तिकडून बरं का. राजू थोडस नगरला गेले होते स्टॉक वगैरे आणण्यासाठी, जसं सुरतवरून स्टॉक आला होता तर ते आणायला गेले होते. तर माझी मम्मी झालं, अण्णा झालं, अक्का जर इथं बसलेल्या नाही दिसल्या घरात किंवा दारामध्ये तर ते लगेच त्यांच्या अगोदर रूम मध्ये जायचे, म्हणजे आमच्याकडे याने अगोदर ते त्यांच्याकडे जातात. तर मग आमच्या अण्णा आले की असं इथं पाहिलं, घरात पाहिलं, अक्का दिसल्या नाही, ते लगेच आतमध्ये रूम मध्ये गेले. रूम मध्ये गेले तर ते एकदम जोरजोरात ओरडायला लागले, राजू भैया इकडे या इकडे या. तर आता दोघे आम्ही आमच्या रूम मध्ये, आम्हाला आवाज आला पण मला काय वाटलं मुलांबरोबर काहीतरी बोलतात, कारण फक्त 5 मिनिटं त्यांच्या रूम मध्ये येऊन आम्ही फक्त दोघींच्या रूम मध्ये साडी घालण्यासाठी किती वेळ 5-10 मिनिटच झालेले असते. म्हणजे हा सगळा 10 ते 15 मिनिटातच खेळ झाला सगळा. तर मग ते ओरडायला लागले. तर मग जे आपल्या राजू लगेच पळत गेले, आलेले राजूने पाहिलं, मग आरडाओरडा झाल्याच्या नंतर आम्हाला पण आवाज दिला, येऊन दरवाजा हे केला, वाजवला. तर आम्ही गेलो. तर माझ्या पप्पांच्या मांडीवरच त्यांनी जीव सोडलेला होता, म्हणजे असा हात टाकला आणि काहीतरी म्हणत होत्या त्या त्यांना, पण त्यांना म्हणजे त्यांना बोलता येत नाही, कारण म्हणतात की मरते वेळी किंवा आत्मा जायच्या वेळेस की पहिल्यांदा वाचा जाते आणि नंतर माणूस जीव सोडतो, असं मावशी सांगत होत्या आम्हाला. होत्या तेव्हा 10वा ऊस तर म्हणतात की 13 ऊस तर राहावं लागतं. तर मग 13 दिवस माझी चुलती, माझी मम्मी, मावशी या 3 जणी म्हणजे 13 दिवस होत्या आमच्यापाशी. आणि नंतर मग आम्हीच आमचो, म्हणजे एक म्हणतात ना ते एखादं माणूस घरामध्ये गेलंय म्हणजे एक हरवल्यासारखं तर होतच. मन तर कशात लागत नाही, पण घर असं नुसतं खायला उठलं कशातच मन लागत नाही. आजही म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हणजे बनवूच वाटत नव्हतं. पण हे पण म्हणले आता की थोडस तुम्ही पण रामतात, 2 जणी सारख्याच झोपताय, जेवलं तर जेवायचं नाही तर झोपायचं. म्हणजे माणूस काही कामाचा जरी नसला ना, जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला ते एवढं समजत नाही, पण गेल्यावर किंमत कळती. म्हणजे कोण आलं कोण गेलं, कंटिन्यू बाहेर बसलेला असायच्या हवाला गार्डन मध्ये किंवा इथं पायऱ्यांपाशी, तर सगळं त्यांचं लक्ष राहायचं. कुठं आम्ही 2 जणी बाहेर निघालो कधी मार्केटमध्ये वगैरे, तर आम्ही त्यांना पहिले विचारायचं, अक्का पहिले आम्हाला विचारायच्या की कुठं चालले. आपण जर म्हणलं हे काम आहे, लक्ष ठेवा, इकडे इकडे चाललो, मग मला काय आणता ना असं लहान लेकरागत. मग आम्ही विचारायचो काय आणायचं अक्का, मग लगेच म्हणायच्या वडापाव आणि बासुंदी, या 2 गोष्टी त्यांच्या लय आवडत्या. त्या 2 गोष्टीच मागायच्या, बाकी दुसरं काहीच मागत नव्हत्या. मग येताना आम्ही त्यांच्या पुरतं घेऊन यायचो, वडापाव म्हणा किंवा मग बासुंदी म्हणा, असं काही आणलं का लगेच त्यांना आल्याच लगेच घरात नाही येता त्यांच्या हवाली पिशवी करायची, मग लय आनंदाने खायच्या. म्हणजे आणि म्हणजे काय हे करावं मला तेच समजत नाही. आणि मग जसं की मी म्हणलं, आम्ही सगळे खाली आलो, मग पाठीमागा अण्णा ओरडत होते, मग आम्ही सगळे गेलो. मग हे नस वगैरे अण्णांना समजलं होतं ते का, कारण अण्णांना पहिले माहिती होतं का आजीचा वगैरे आमच्या बाबांचा, अण्णांनी सगळं पाहिलेले. अण्णा म्हणजे आमचे वडील, तर त्यांनी पाहिलेले सगळं, त्यांना कळलं होतं की गेल्यात म्हणून. तर माझी बहीण म्हणजे ती मोठ्या मोठ्याने ओरडायला, बहीणच म्हणायची ना. आमच्या अक्का पण माझा भाऊ माझ्या मम्मीला आणि त्यांना अण्णांना 8 दिवस झाले की लगेच माझी बोलून घेईन त्यांना, मला करमेना, मला मम्मी आल्यावर लय करमत. माझ्या मम्मीला मम्मीच म्हणायच्या त्या, मला लय करमत. मग कधी असं काही म्हणायचे, बोलवा आता अण्णाला, बोलव, 8-10 दिवस झाले, असं त्यांची सारखी चक्कर राहायचीच. कारण असं ते मावशी आणि आमच्या आई वडिलांशिवाय आम्हाला नातेवाईक एवढं असं आपुलकीचं कुणी नाहीचे. आणि अक्का गेल्या, आता बाबा गेले, तर असं पोरकं झाल्या वाणीचे असं याचं कोणी नाही हक्काचं किंवा आपलं आता असतं कसं नातेवाईक, पण ज्याची ज्याला जी रग असते ना, जेणेकरून
अक्काला जी आमची रग किंवा अक्काला जी आमची माया किंवा आमचं आयुष्यात चांगलं व्हावं जे त्यांना असं आतून वाटतं ना, अक्का आणि माझी आई, ते असं दुसरं एवढं मनातून कोणाला वाटत नाही. म्हणजे एक हक्काचं माणूस असतं ते. तर मग त्या सिच्युएशनलाच मग यांना तर काय करावं काही समजलंच नाही. हे डायरेक्ट तिथून म्हणजे त्यांनी ते थोडंसं चिस्ट वगैरे छाती वगैरे दाबली, ते म्हणतात ना थोडं सीपीआर दिल्यावर परत पुन्हा जीव येतो असं त्यांना वाटलं. नेमकं काय झालं आणि आम्हाला दोघींना म्हणजे आम्हाला वाटलं की आता 10 मिनिटापूर्वी त्या जर आम्हाला म्हणल्या की जा तुम्ही तुमचं काम करा, मला थंडी वाजली, काही नाही, रोग झाला असं म्हणल्या, मी व्यवस्थित आहे, जा तुम्ही. आम्हाला पण विश्वास बसाना की काय झालंय नेमकं. आम्हाला वाटलं बेशुद्ध झाले असेल किंवा मग डोक्यात ताप गेला का आमच्या डोक्यात हे. मग डॉक्टर बोलवलं आम्ही, हे हाताची हे पण चेक केली पण कुठं काहीच नव्हतं. तर म्हणजे दाजी तर घरी नव्हतेच. मग यांनी काय केलं माहिती झाल्यावर रत्नागिरीला निघणार होते, बॅग वगैरे सगळं पॅकिंगची तयारी झाली होती. आणि एक थोड्या वेळाने म्हणले मला रत्नागिरीला निघायचे, माझी बॅग पॅक कर, मला एवढं म्हणले. तर ते सगळं होणारच होतं, पण काय म्हणतात ना, नशीब चांगलं. आणि तेवढ्यात हे लगेच म्हणजे ते गेले नाही, निघले नव्हते, अर्ध्या एक तासात निघणार होते. तर यांनी लगेच गाडी काढली आणि सगळीकडे सांगत, जे घरी दिसते वस्तीवरती सगळ्यांना म्हणायचे का माझी अक्का बोला ना, बघा ना काय झालं काय झालं. म्हणजे त्यांना एक प्रकारचं ते धक्काच बसल्यासारखं झाला. आणि सगळीकडे सांगत जे दिसतंय त्यांना म्हणले माझ्या अक्काला काय झाले बघा ना, ते अक्का माझी अक्का बोला ना. ते पण असं वेळ लागल्यागत त्यांना पण काहीच कळेना, समजा काय झालं. गाडी स्कूटीला किक मारली आणि सगळं जे रस्त्याने दिसतंय त्यांना म्हणायचे बघा ना लवकर घरी जाऊन की अक्काला काय झाले, अक्का माझी बोलतच नाही. म्हणजे सगळीकडे ते सांगत सुटले. आता घरी कोण, राजू, मी, म्हणजे अगोदर तर आम्ही दोघीच होतो, त्यावेळेस तर आम्हाला माहिती पण नव्हतं. पण नशीब की अण्णा आले, त्यांनी पाहिलं नाही तर आम्ही जर लाईव्हला बसलो असलो 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही मग तिकडे पाठीमागं गेलो पण नसतो. आम्हाला वाटलं झोपल्या असं वाटलं असतं आम्हाला. बाबा पण तिकडच्या घरी, बाबा 4-4:30 येतात, चहाचा टाइम झाला, मग आम्हाला समजलं असतं. पण ते कुठंतरी म्हणजे आम्हाला एक दोघींना ही खंत आहे की शेवटच्या क्षणी आम्ही तिथं नव्हतो. म्हणजे आतापर्यंत आम्हाला ते आठवलं की असं मनातून म्हणजे ते एक असं कुठंतरी वाटतं आमची चुकी की काय, आम्ही तिथे अजून थोडा वेळ बसायला पाहिजे होतं. पण त्या नॉर्मल जर माणूस चांगलं बोलतोय, थंडी वाजून आली, फक्त मला म्हणताय तुम्ही जा, मी ब्लँकेट वगैरे टाकलं त्यांच्या अंगावरती, व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये जायचं का हे पण विचारलं तर नाही म्हणलं, काय रोग नाही झाला. मग जर माणूस चांगलं बोलतोय म्हणल्याच्या नंतर आम्ही असं स्वप्नात सुद्धा विचार केला नाही. मग डॉक्टर बोलवले, तर मग म्हणजे इकडं घरामध्ये वगैरे हे केलं, अगरबत्ती लावली. म्हणजे अगोदर तर दाजींना म्हणजे फोन केला की अक्कांना नाही का बोलत नाही, अक्का काय झाले लवकर या. दाजी आल्याच्या नंतर तर म्हणजे आसपासचे जेवढे पण लोक होते त्यांनी इथं हॉलमध्ये आणून टाकलं आणि अगरबत्ती वगैरे म्हणजे ते अंत्यविधीच्या टायमाला जी प्रोसेस करतात ती करायला सुरुवात केली त्यांनी. अगरबत्ती वगैरे लावलं, ते शेण वगैरे आणून त्याच्यात लावतात असं बरंच काय काय. तर दाजी आल्याच्या पहिले तर इतकं म्हणजे चिडले आणि म्हणले की चालले त्या अगरबत्त्या त्यांनी सगळं फेकले. म्हणले हे काय लावलं तुम्ही, कस काय अजून म्हणजे तुम्ही लगेच कस काय असं करू शकता. त्याच्यावर 10-15 मिनिटं बरं काही नाही झालेलं म्हणले, तुम्ही अगरबत्त्याच लावल्या कशा. आम्ही दोघी तर बाहेरच होतो, आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. मग त्यांनी आल्याला ते सगळं फेकून दिलं. ते म्हणले काहीच नाही झालेलं, पाहिलं पण तरी पण एक कन्फर्मेशन. म्हणजे काय होतं त्यांचं म्हणजे बॉडी त्यांची गरम लागत होती. त्याच्यानंतर आजूबाजूचे थोडे जो करून म्हणजे एक 15-20 मिनिटात सगळे गोळा झाले. सगळे म्हणायचे अंग गरम म्हणजे शरीर गरम लागतंय, गेलेल्या नाहीत, आहेत अजून. म्हणजे श्वास कुठेतरी ते येतच नव्हता, पण सगळ्यांना अशी आस वाटायची की आहेत. म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर आले त्यांनी ती नाडी वगैरे चेक केली, सगळं बघितलं, तर मग त्यांनी सांगितलं डेथ झाली. मग त्यावेळेस तर मग वेगळाच सगळा हंगामा धिंगामा जो प्रत्येक घरामध्ये होतो. पण हे अशा प्रकारचं पहा, एकदम अकस्मात मृत्यू झाला त्यांचा. कोणालाही काही आमच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही. आर्यनच्या लग्नाची किंवा आर्यन ऑफिसर झालेला त्यांना पाहायचं होतं, त्यांची खूप इच्छा होती. काय म्हणायचे की मी माझ्या आर्यनच्या लग्नापर्यंत मला जागायचे, हेच म्हणायचे, बाकी ह्यांचं नाही. पण आर्यनवरती लय जीव, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची आई आर्यन नावकरी आलेली आहे म्हणून. तर काय म्हणायचे की आर्यन माझा मोठा ऑफिसर होईल किंवा मग त्याच्या लग्नापर्यंत मला राहायचे. पण शायद ते देवाच्या मनामध्ये नव्हतं. आणि म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की ठीक आहे, चांगलं झालं, कारण आतून त्यांचे जे त्यांना हाल होत होते ना, ते पण कधी कधी पाहत नव्हते. म्हणजे सगळं काही असून सुद्धा. कारण त्यांनी पहिल्या वेळेस जे की एकट्यापणात ज्यांचं जे आयुष्य काढले, ज्यांचा आत्मा, फॉर एक्झाम्पल आपल्या नवऱ्याने जर दुसरी बायको केली आणि आपल्या समोर आपल्या डोळ्यात देखता जर सपोज समोर ते सगळ्या काही गोष्टी करतायत, व्यवस्थित राहतायत, हसून खेळून एकदम सगळं व्यवस्थित चाललं, तर मग त्या बाईच्या आत्मा काय म्हणतो, काय वाटलं असेल की मला पण मुलं झाल्याच्या नंतर जबरदस्ती का होईना, मला पण मुलं झाल्याच्या नंतर मला पण बघतील, मला पण जीव लातील. आता असतं प्रत्येक एका बाईचं, चला मुलबाळ झाल्यावरती होतं किंवा सुधारतं किंवा पुढं काय चांगले दिवस येतात, अशा त्यांच्या मनामध्ये काही त्यावेळेस हेतू असतील, त्यांचे काय असेल हे. त्याच्यामुळे त्यांनी राजू आणि यांना होऊ दिलं. पण
त्यांच्या डोक्याच्या पलीकडे पुढं काय होतं नशिबात लिहिलेलं ह्याचा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की असं असं होईल म्हणून. त्यांनी पहिले दगडफोडीचे काम विकणे, फळं विकणे, असे भरपूर मोलमजुरी कष्टाचे कामं केलेले आहेत त्यांनी. म्हणजे काही वेळेला शेतात जर गेल्या तर हे छोटे होते त्यावेळेस 2, 2.5, 3 वर्षाचे, म्हणजे त्या सांगायच्या आम्हाला. आणि छोटं मुलं असल्याच्या नंतर दूध पिण्यासाठी थोडस आईजवळ येत असतं, आले तर म्हणजे जे ज्यांची इथं कामाला जायचं त्या सुद्धा म्हणायचे की तुझं मुलगा लय सारखं सारखं तुझ्या जवळ येतो, तुझा लय टाइमपास होता. तर जिथं 15 रुपये रोज दुसऱ्याला देत होते तर 10 रुपये 8 रुपये असाच रोज त्यांना द्यायचे. परत हे सांगतात कधी पायात चप्पल नस घालायला, कधी काटा मोडला तर म्हणजे किती रडलं तरी, आणि आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपल्याला चप्पल आणू शकत नाही आपण आपल्या मुलाला, या टेन्शन मध्ये ते आणखी त्यांनाच आणायच्या. आणि बऱ्याचदा असं पण झालं की तापेच्या सिच्युएशन मध्ये भर ऊन आणि वाळूवर यांची सिच्युएशन अशी झाली की म्हणजे पूर्ण पूर्ण ताप आलेला. बालदामा होता राजूला, लहानपणी बालदाम्याचा त्रास होता आणि त्यांना कधी पण सर्दी झाली की जास्त प्रॉब्लेम व्हायचा. मग अशा त्या पूर्वीच्या याच्यात काय असे डॉक्टर किंवा मग असं हे खूप असं याच्यावर नव्हतं, वाहनांची साधनं म्हणजे असं हे पण नव्हतं, गाड्या घोड्या पण नव्हत्या, मग दवाखान्यात न्यायचं कसं, मग भरपूर असं खूप स्ट्रगल. म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये जर असं एखादी जर स्टोरी बसून लिहिली ना तर त्याच्यावरती एक याची काय म्हणतात ना असं मूवी निघाल इतकं म्हणजे हे काढलेलं आहे त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये. आणि काय म्हणतात ना पाचवी बांधायचं, मग काम करायचं, त्याच्यानंतर त्यांच्या ते 4 खानाचं काय खानाचं घर असतं पहा, पाऊस आला तर ते सगळं घर पाडायची बारी यायची. म्हणजे कुठं त्यांना म्हणजे निवारा नावाची ही चीजच नव्हती. मग दुसऱ्याच्या घरात झोपायला जायचं, दुसऱ्यांच्या शिळ्या भाकरी खायच्या, कुणी जर झोपू दिलं तर झोपायचं, नाहीतर मग हाकलून दिलं तर परत जायचं, मग आपल्या घरात तिथंच पावसात झोपायचं. म्हणजे सांगण तेवढं कमी आहे, पण हे एक रिअल सत्य आहे. हे सगळ्यांना वंचित आहे, सगळ्यांना माहिती आहे की असं बी नाही की याच्यामध्ये आम्ही काही वाढून सांगतोय चाडून सांगतोय, अजिबात नाही. सगळं जे खरं आहे ते साक्क आहे. पण माझं एवढंच, माझं एकच स्वप्न होतं की आमच्या हक्कांनी भले डागडागिने भारी भारी साड्या घालून डोक्यावर पदर घालून फक्त झोक्यावर बसायचं. मी त्यांना काय, मला कधी राग आला नाही, मी बोलायचे पण त्यांना खूप आंघोळीवरून पुन्हा असं कधी येड्यावानी केलं ना तर मी म्हणायचे तुम्हाला सगळं काही आहे, फक्त तुम्ही डोक्यातलं सोडून द्या, छान छान साड्या घाला, मस्त सकाळी फक्त नीटनाटकं तयार व्हा, डागडागिने घालून फक्त झोक्यावरती बसा. माझं एवढंच, म्हणजे मी ह्यांना पण काय म्हणायचे की एवढं सगळं असून सुद्धा का बरं ते डोक्यातलं सोडीनात, का बरं त्यांना म्हणजे हे व्हाय ना, एवढं सगळं आयुष्य आरामाचे दिवस आलेले असून सुद्धा का बरं त्यामध्ये. पण आपण किती म्हणलं तरी ते बसलेलंच होतं डोक्यामध्ये. म्हणजे काय असतं ना आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे एखादा जर सपोज नवरा नसलाच तर तो भाग वेगळा असतो, पण असून सगळं डोळ्यात देखत सगळ्या ज्या गोष्टी घडतात ते दुःख आहे ना, म्हणजे एक काच लागली किंवा काही टाके घातले ना त्या दुःखापेक्षा ते दुःख म्हणजे खूप भयंकर असतं. आणि ते त्यांनी आयुष्यभर त्यांच्या पूर्ण यंग म्हणजे याच्यापासून लग्न झाल्याच्या नंतर ते काय 4-5 वर्षच फक्त राहिले, त्याच्यामध्ये पण त्यांचं भांडण वगैरे सगळं, तिथून पुढे त्यांचा जीवन आतापर्यंत एक आस होती की माझ्याशी बोलतील, माझ्याशी 2 शब्द प्रेमाची येऊन बोलतील, किंवा मग रस्त्याने जाता येता मी सांगितलं ना असं पदर घेऊन बसायच्या, येऊन जोरात खोकायच्या, काहीतरी ऍक्टिव्हिटी करायच्या, जोरात बोलायची की माझ्याकडे निदान पाहून 2 शब्द प्रेमाचे बोलन. पण ही गोष्ट नाही, आता मी खरं आहे ते बोलते, काही ना याचा थोडाफार राग पण येईल, पण हे एक रिअल सत्य आहे. नाहीच शेवटपर्यंत नाहीच, म्हणजे एक नवरा हा काय प्रकार असतो किंवा नवऱ्याचं सुख काय असतं हे त्यांना नाहीच भेटलेलं. आणि आतापर्यंत आमचं म्हणजे चॅनल सुरू केलेलं 1-1.5-2 वर्ष होत आलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही आमची युट्यूब फॅमिलीची एक प्रकारचं फॅमिलीनुसार तुम्ही आम्हाला मानता, आम्ही तुम्हाला मानतो, प्रत्येक गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करतो. तसं तुम्ही आम्हाला प्रश्नही विचारता, तर हा प्रश्न आम्हाला कमीत कमी म्हणजे प्रत्येक ज्या ताईला प्रश्न पडलाय ती ताई विचारत असते, तुम्ही आम्हाला दाखवत नाही. कुणाला दोष नाही द्यायचा आहे आम्हाला, त्यांच्या नशिबात होते, त्यांचं पहिलं काय असेल ते त्यांनी केलंय. आम्ही याच्यातून कुणाला दोष देत नाहीये की कुणाला आम्ही ब्लेम पण करत नाहीये. आम्ही फक्त हे सांगितलंय की त्यांच्या आयुष्यात ज्या घडलेल्या गोष्टी ना, अजून बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत घडलेल्या की त्या सगळ्या आम्ही नाही सांगू शकत. सांगितल्यावर उगाच ते दुसरंच काही पुढे कोटाने वाटतील. म्हणजे खरं असून काय म्हणतात ना, खरं असून तोंडावर बोट ठेवायचं. त्याच्यामुळे काही बऱ्याचशा अशा गोष्टी त्या नाही सांगू शकत जे त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत बऱ्याचशा. म्हणजे एवढं पण आयुष्य आणि त्यांचा जो मृत्यू झाला म्हणजे खरंच देवाने त्यांच्या आत्म्यास तुम्ही सगळेजण प्रार्थना करू की त्यांच्या आत्म्यास शांती भेटणार, कारण त्या तृप्त झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टींनी तृप्त झालेल्या आहेत. अशी कुठली इच्छा त्यांची राहिलेली आहे आणि कुठली नाही, काहीच नाही. त्यांचा खरा मृत्यू झाला ब्रेन स्ट्रोक, त्यांना मेंदूचा अटॅक आला. कारण कसा ओळखला, ज्यावेळेस त्यांना आंघोळ घालायला असं उठवलं मी असं, तर त्यावेळेस त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त आलं. मग त्याच्याच याच्यावरनं आम्ही विचारलं डॉक्टरांना, तर ते मेंदूचा अटॅक त्यांना झाला. विचार करून करून मेंदूची नस फुटली त्यांची, त्यांना दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना आजार नाही,
किंवा पेशी डेंगू ते सगळं क्लिअर झालं. तर कुठं काही अशी धडधाकड बाई होती असं का नाही का लय एकदमच हातपाय गेले होते आणि एकदमच असं आथरुणातच पडलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असताना काय नाही, तर बसलेल्या राहायच्या, बोलायच्या, मुलांसंग बोलायच्या. असं काही असं जाण्याजोगे आम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की ते असं अचानक अकस्मात एकदम असं मिनिटात सोडून जाते. आणि त्यांचं आयुष्य सगळं म्हणजे याच्यातच गेलं, दुःखातच गेलं. आता समोरून जरी माणूस एखादा जर सरसगट आपल्याला व्यवस्थित दिसत असलं ना, त्याच्या आतून जे दुःख असतं ना ते आपण कधीच म्हणजे ओळखू शकत नाही, ज्याचं त्यालाच माहिती असतं. आणि ते त्यांच्या बाबतीत तसंच झालेलं आहे अक्काचं. म्हणजे समोरून किती आता आमच्या परीने आम्ही त्यांना जी नाही ती गोष्ट सगळं सुख त्यांना होतं, पण जे मेन सुख पाहिजे ना तेच नाही भेटलं. त्यांचं आयुष्य सगळं दुःखातच गेल्यासारखं म्हणजे जमाय असं. म्हणजे नंतर त्यांना काय वाटायचं माझ्या मुलं किंवा माझे नातू यांना थोडं हे करावा, यांच्याशी बोलावा, यांच्या डोक्यावर थोडासा एक हात हे करावा, ही त्यांची इच्छा होती. ते कधी असं आलं ना मग त्यांच्या डोक्यात असते माझ्या नाताकडे बघा ना, माझ्या लेकाकडे बघा ना, म्हणायचं मग इथून चाललाय, माझ्या एवढ्या एवढ्या लेकराकडे बघा ना, एवढ्या एवढ्या लेकराला माझ्या हक्क मारा ना. म्हणजे असं त्यांच्या डोक्यात म्हणजे माझं मी किती म्हणलं तरी मी असं माझ्या भावना त्याच्यात व्यक्त करू शकत नाही. त्या डोक्यात घेऊनच त्यांचं हे झालं. बरं त्याला असो, आत्म्याला शांती लाभण्याचं हे, कारण आत्म्याला शांती त्यांच्या लाभणार, कारण त्या त्यांच्या डोळ्यात एकता त्यांच्या लेका सुनांनी जिंकलेलं सगळं पाहून गेलेले आहेत. असं नाही का त्यांचे लेख पितेत किंवा सुना हे ते काहीच नाही. इतका गर्व कुणी पण दारात आलं का माझ्या सुना, लेकांपेक्षा सुनांचं लय भूषण दोघींचं आमच्या. कुणाला कुणी नाही विचारलं तरी माझी भारती सुनांचं लय भूषण, लेकांचं नाही पण सुनांचं इतकं भूषण होतं. कुणी नाही विचारलं, कुणी आलं तरी पण लगेच दोघींचं आमचं. मला हातात जेवण आहे, मला हातात पाणी आहे, मला काही करून देत नाहीत. माझ्या कुणीही आलं की त्यांना ते असं सोडतच नव्हते की आमची स्तुती केल्याशिवाय त्या राहत नव्हत्या. कुणाला पण सगळ्यांना काय असं ते सगळं असं कुणाला समोरच्याला वाटन की म्हातारीला कुणी काय असं बोलायला सांगतं काय, पण न विचारता सगळं आमच्या दोघींची इतके तारीफ करायचे, इतकं सांगायचं मला खूप जीव लावतात, मला गोळ्या, मला जेवण सगळं टाइम टू टाइम आहे सगळं. म्हणजे असं आता ते म्हणणारं कोणी नाहीये. घरात आलं की मी जसं सांगितलं तुमची दाजी पण खाली आली की पहिले अक्का, आम्ही पण खाली आलो की अक्का चहा पिल्या का की अजून प्यायचा. म्हणजे आता अक्का म्हणायलाच असं हे राहिलेलं नाही. म्हणजे एक आठवणीच आमच्या फक्त आता याच्यामध्ये राहिल्या आमच्या. कारण जायचं त्या दिवशी सकाळी पण मी विचारलं, म्हणलं अक्का चहा प्यायला का, तर मला डोळ्या मारल्या, म्हणल्या हा पेले असं केलं पण दिवशी असं म्हणलं, म्हणजे दे थोडासा अजून असं. पण म्हणजे ते आठवूनच म्हणजे आता सुट्ट्या होत्या ना, आम्हाला थोडंसं लेट व्हायचं झोपायला. तुमच्या दाजी सकाळी वॉकिंगला उठते, तर हे सकाळ त्यांना चहा करून द्यायचे अक्कांना. उठलेले दिसले की अक्का चहा पिली का करून देऊ, मग हे लगेच सकाळ आम्ही जर उठलेले नसलं तर करून द्यायची. यांच्या हातचा चहा त्या दिवशी पिलेल्या होत्या, पण तरी स्वातीला म्हणलं की उशिक पिले म्हणजे थोडासा पिले, तू परत दे तुझ्या हातचा थोडासा, तो काय चांगला नव्हता असं पण म्हणल्यावर म्हणजे त्या इतक्या म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये आमच्यापर्यंत तरी भरपूर खुश होतात. कारण शून्यातून एवढं विश्व म्हणजे आतापर्यंत म्हणजे आम्ही पण एक दोघी जणी मिडल क्लास फॅमिली मधूनच आहे. आम्ही पण एकदम गरिबीतूनच सगळं म्हणजे पाहिलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे गरिबीची एक प्रकारची जाणीव म्हणजे सगळं त्यांना आमच्यापर्यंत आम्ही केलं, पण त्यांना जी गोष्ट पाहिजे होती ती आयुष्यावर कधी भेटली नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही कितीही विचारलं तरी आजपर्यंत कधीच आम्ही स्वतःच त्यांना सासरे म्हणून नाही मानत. की ज्या माणसांनी म्हणजे आमचे स्वतःचे इव्हन दाजी आणि ध्रुवचे पप्पा हे दोघं सुद्धा नाही मानत, तर म्हणजे आम्ही सासरे म्हणून हे कधी तुम्हाला दाखवलेच नाही. कारण अशा काही गोष्टी असतात ना की त्या मुलांना नाही शेअर केलेल्या त्यांनी, तुमच्या दाजींना नाही आणि राजूला नाही, अशा गोष्टी त्यांनी आम्हाला शेअर केलेल्या आहेत, दोघींना सांगितलेलं आहे एकदम डिटेल. त्यात आम्ही युट्यूबवर नाही सांगू शकत, तुम्ही समजून घ्या. बऱ्याचशा ताई असतील की त्यांना मुलं सुद्धा कोणत्या सिच्युएशन मध्ये झालेले आहेत, ह्या अशा काही गोष्टी आम्ही नाही शेअर करू शकत युट्यूबवर ना. त्यांनी त्यांच्या लेकांना शेअर केलेल्या आहेत, ह्या फक्त आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही तरी जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला सासरा नाही. म्हणतो वडील ह्या नात्याने कधी मुलांचं संगोपन पालन पोषण जे असतं वडील नात्याने, तेव्हा कुठे जरी जाऊन फक्त नावाला सासरा असणं किंवा सासरे आहेत हा समाजासाठी वगैरे आहे, पण मनात जी सासऱ्याबद्दल एक रिस्पेक्ट असते ती नाहीये. समाजासाठी किंवा नाव दिलंय नवऱ्याला आमच्या दोघींच्या त्याच्याबद्दल सासरे आहेत, पण जी आतून मनातून जी रिस्पेक्ट एक वडिलांगत किंवा घरात मोठं दाट माणूस विचारून सगळं करणं, तर ती आमची नजरेमध्ये नाहीये. हा व्हिडिओ ते पण पाहतील, सगळे घरचे पाहतील, तर क्लिअर कट आम्ही सांगतोय की जे खरं आहे ते. कारण खरं बोलायची घटना झालेली आहे. आतापर्यंत एवढे 2 वर्षापासून व्हिडिओ घालते आमच्या बाबतीत जे घडतंय जे सत्य रिअल चॅनल आहे आमचं, किंवा व्हिडिओ दाखवायचे म्हणून करतोय
किंवा मग किंवा फेक काही नाही. जे रिअल आहे ते आम्ही सगळं शेअर पहिल्यापासून केलंय. त्याच्यामुळे आपलं चॅनल आज इथं आहे. एवढे लोकांचा सपोर्ट आहे, लाखो लोकांचा. आणि हो, आमच्या घरामध्ये जसे की 8 मेंबर 9 मेंबर असं आम्ही मानतो, पण म्हणजे इथून मागं मानत होतो. पण जसं चॅनल आपलं सुरू केलंय तर एवढी म्हणजे जवळजवळ 2,40,000 लाख म्हणजे 2,40,000 एवढ्या लोकांची आपली फॅमिली झाली आहे. आणि तुमचे एवढे मेसेजेस ऑर्डरच्या फोनवर, तुमचे एवढे म्हणजे काय म्हणतात ना की ताई टेन्शन घेऊ नका, मनात म्हणजे याच्यातून सावरा तुम्ही, म्हणजे एक जवळ जरी नसले तरी पण एवढा तुम्ही लोकांनी आम्हाला सपोर्ट केला की कमेंट वाचूनच म्हणजे असं वाटतं की बापरे, म्हणजे आपल्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत. एक 8 दिवसापासून तर लगातार मेसेज येतात की ताई प्लीज व्हिडिओ करायला सुरुवात करा आता, बास कुठपर्यंत आम्ही पण तुमचे दुःख म्हणजे हे करू शकतो. आणि पण काय करता, कुठंतरी म्हणजे एक इच्छाच होत नव्हती. आता गेल्या माग कुणीही जात नाही. पहा, आई असली तरी लेकरू, आई गेली तरी लेकरू त्याच्या पाठीमागं छोटासा असलं तर राहतं. पण दुःख विसरायला थोडासा वेळ लागतो. मनात जागा कायमची राहणार आहे. एक आईची एक माऊलीची जे सासूबाई नव्हत्याच आमच्या, म्हणजे जी मी मुलगी की लग्नाच्या अगोदर मला सासू पाहायची, त्याच्यानंतरच लग्नाला मी हो म्हणणार, अशा पद्धतीचं म्हणजे आपण लव्ह स्टोरी मध्ये सांगितलेलं पण आहे. म्हणजे कधीच कोणत्याच गोष्टीचं रिस्ट्रिक्शन त्यांनी आम्हाला टाकलं नाही की हे नका घालू, ते नका करू, हे नका करू, हे असं. म्हणजे सासू हा जो शब्द असतो, हा शब्दच पहा ऐकतानाच थोडासा वेगळा वाटतो. आई शब्दामध्ये किती माया असतील, सासू शब्दामध्ये एक वेगळाच असतो, माया नसती, म्हणजे ईश्वर. तर कुठेतरी तो शब्द, सासू शब्द हा आमच्यासाठी हेच नव्हता, म्हणजे खोटाच होता तो. कधी सासूरवास नावाचा हा प्रकार आम्हाला त्यांच्याकडनं म्हणजे आणि खूप त्यांचा सपोर्ट होता आम्हाला, कुठल्याही गोष्टीमध्ये खूप सपोर्ट. आम्ही म्हणतो ना तसंच बस, म्हणजे कामाचा फिजिकली असा नाही, फक्त सपोर्ट म्हणजे मेंटली, तोंडातून. आपण एखाद्या लहान मुलांना कसं म्हणतो कीप इट अप करा, तुम्ही खूप पुढे जाता, तसंच त्या माझ्या बायांचं लई कल्याण होणार. मालिनी नाव म्हणायचे आम्हाला लय दिवसापासून, तुमचं लय नाव होणार आहे बघा तुम्ही, तुमचं लय नाव होणार आहे असं काय म्हणायचं. ते लय दिवसापासून म्हणायचे त्या, तुम्ही लय मोठ्या होणार आहेत. माझ्या मालिनी म्हणायच्या, माझ्या मालिनींनी लय कमवलं. माझ्या म्हणजे मी सांगते ना, मुलांपेक्षा आमच्या दोघींच त्यांच्या म्हणजे माझं नाव कमवलं म्हणायचं. मी कुठं गेली की माझ्या सुनांचं नाव निघतं, मी कुठं गेली की माझ्या सुनांचं नाव निघतं. असं काय इव्हन हॉस्पिटलमधून घरी आल्या तरी पण इथं बाहेर बसून म्हणत होत्या की मला सगळे हॉस्पिटलमध्ये ना तुमच्याबद्दलच विचारत होते, तुम्ही लय नाव कमवलं माझं, माझ्या पोरांपेक्षा तुम्ही दोघींनी लय नाव कमवलं. म्हणजे लय त्यांना मोठेपणा खूप आमच्या दोघींबद्दल. आता जेवढं सांगावं ना तेवढं कमी पडत, दिवस जरी सांगायला म्हणजे हे ना कमी पडत. थोडं जसं व्हिडिओ मध्ये आम्हाला होईल ना तसं आम्ही सांगू. म्हणजे एक खंत फक्त आमच्या घरामध्ये म्हणजे यांच्या दोघा भावांना आणि आमच्या दोघी बहिणींना की एक आयुष्यामधून आपण सगळं काही म्हणजे जी गोष्ट खायची जे करतो, म्हणजे यंगपणामध्ये नवीन लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे ज्या गोष्टी सगळ्या यंग पिढीमध्ये किंवा यंग असताना आपण ज्या गोष्टी करत असतो ते त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे सुख नावाचं हे म्हणजे घडलंच नाही हो काही. लई म्हणजे पहिल्यापासून मनामध्ये नुसतं कसं तरी नुसतं हे करून झुरणे बस. म्हणजे मी पहिलं उदाहरण असं बघितलं की डोळ्यात त्या प्रत्येक गोष्टी सगळ्या घडतात आणि त्याचा त्रास एक माणसाला आतून इतका खतरनाक होतोय आणि तेच काढून एखाद्या माणसाच्या डोक्यावर मानसिक त्रास घडलं ते घडू द्या, पण बाकी दुसरं हॅरॅसमेंट, टॉर्चर ते पण त्याच्याबरोबर चालू. मग त्याला असो जे होते त्यांच्या बरोबर त्यांचं सगळं दुःख काय असेल ते घेऊन गेल्या मागं आम्हाला आठवणी सोडल्या. जसं व्हिडिओमध्ये आम्हाला हे होईल तसं आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करू. आता व्हिडिओ खूप मोठा झाला असेल पण काय एकदा भावना व्यक्त करायला लागलं की कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे बरंच एक मनमोकळेपणाने महिन्याभराचं सगळं काय असेल ते आम्ही या व्हिडिओ थ्रू मांडलेलं आहे. याच्यातून काही चुकलं असेल, कुणाला काही एखाद्या शब्दाचा राग आला असेल तर माफी असावी. म्हणजे रिअल सत्य आहे, सत्य घटना घडलेली आहे ते आम्ही सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि उद्यापासून आपले जसे होईल तेवढं आम्हाला जसं जमन तसं आम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. उद्यापासून आपले लाईव्ह पण सुरू होतील आणि व्हिडिओ पण जसे कंटिन्यू टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. आकांची जी पण शेवटची जी आठवण होती जी की आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्ही म्हणजे हे करू, तुम्हाला शेअर करू. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमधून आणलेल्या दिवशीचा व्हिडिओ आम्ही सगळा शूट केला होता, सगळं आम्ही घरात जेवण बनवलेलं हे ते सगळं. तो उद्याचा व्हिडिओ येईल, त्याच्यात तुम्हाला अक्का दिसतील. पहा, शेवटच्या व्हिडिओमध्ये दिसतील. आता एवढ्या दिवसाच्या नंतरच्या इथून पुढे दिसणार नाही. भेटूयात चला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.